नमस्कार. नवी पहाटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्या रात्री 70 वर्षानंतर दिसेल नारळी पौर्णिमेचा चंद्र. या राशींची लागणार लॉटरी. पुढील 12 वर्षे राजयोग. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्यातच नारळी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतामध्ये सुद्धा ही पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवता आणि वरुण देवाची पूजा केली जाते. या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केले जाते. मान्यता आहे की या दिवशी समुद्र देवाची विधिविधानपूर्वक पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर होते. समुद्र किनारी राहणारे लोक किंवा कोळी बांधव मोठ्या प्रमाणात या दिवशी समुद्र देवतेची पूजा करतात. या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. शास्त्रानुसार ही पौर्णिमा अतिशय पवित्र आणि पावन मानली जाते. या दिवशी चंद्राची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन चंद्रदेवाची भक्ती आराधना पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक परेशानी दूर होते. या दिवशी श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान विष्णूची पूजा आराधना करणे देखील शुभफलदायी मानले जाते. या दिवशी श्राद्ध करण्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी व्रत उपवास केल्याने भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होते. यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या संयोगाचा शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील संकट काळ समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता यांच्या जीवनातील आर्थिक, सामाजिक आणि पारिवारिक समस्या समाप्त होणार आहेत. सुखांचा वर्षाव यांच्या जीवनावर होणार आहे. जीवनातील सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. जीवनात आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो, यावेळी 2 दिवसांची पौर्णिमा तिथी येत आहे. श्रावण शुक्ल पक्ष, उत्तरा आषाढा नक्षत्र, दिनांक 11 ऑगस्ट रोज गुरुवार सकाळी 10:39 पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7:06 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी रवी योग, आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनाला सुखद बनवणारा काळ ठरणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता समाप्त होणार आहेत. भाऊबंधुकीमध्ये प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होणार आहे. या काळात मात्या पित्याची सेवा करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून सुख समृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील संकट काळ आता समाप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होणार असून हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. या काळात ज्या कामाला हात लावाल त्या कामात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. सांसारिक दृष्ट्या देखील काळ अनुकूल ठरणार आहे. सांसारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. सांसारिक सुखात मोठी वाढ दिसून येईल. आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता सुटणार आहेत. धनलाभाचे योग जमून येतील. घर, जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
यानंतर आहे सिंह राशी। सिंह राशीच्या जीवनावर नारळी पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल। नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनातील अद्भुत आणि सकारात्मक काळ ठरणार आहे। आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे। नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत। आता इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत। प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत। राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे। उद्योग, व्यापार, कला, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत। आपल्या मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होईल। यानंतर आहे कन्या राशी। कन्या राशीच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होणार आहे। नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार आहे। या काळात मित्र, परिवार, सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत। त्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो। या काळात सुरू केलेला छोटासा लघु उद्योग पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकते। आपल्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत। आता इथून पुढे प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील। प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत। आर्थिक क्षमता मजबूत बनेल। यानंतर आहे तुळ राशी। तुळ राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत। येणारा काळ जीवनाला एक सकारात्मक दिशा आता देणार आहे। मागील अनेक दिवसापासून आपण प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य आता फळाला येणार आहे। आपण सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील। मोठे यश आपल्या हाती लागणार आहे। करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेली मेहनत फळाला येईल। प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे। आर्थिक समस्या आता समाप्त होतील। धनलाभाचे योग सुद्धा जमून येण्याचे संकेत आहेत। आता इथून पुढे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील। शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात। या काळात शत्रू आपल्यापासून नमते घेणार आहे। या काळात प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत, पण कामामध्ये सातत्य ठेवणे आणि जिद्द आणि चिकाटीने कामे करण्याची आवश्यकता आहे। यानंतर आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीवर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल। आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। या काळात आपल्या महत्त्वाकांक्षा उंचावणार आहेत। आपली प्रत्येक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत। हळूहळू प्रत्येक दिशेने प्रगती घडून येणार आहे आणि भले मोठे यश आपल्या पदरी पडू शकते। आता इथून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल। हाती घेतलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होणार आहे। नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते। यानंतर आहे मकर राशी। मकर राशीवर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव पडणार असून नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ काळ ठरणार आहे। जीवनात प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला उपलब्ध होतील। प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत। त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। घर परिवारात सुखाचे वातावरण राहील। धनसंपत्ती आणि ऐश्वर्यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत। यानंतर आहे कुंभ राशी। कुंभ राशीवर नारळी पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल। नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे। भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। हा काळ जीवनातील सर्वोत्तम काळ ठरू शकतो, त्यामुळे मन लावून मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा। धन्यवाद।